शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत हे सच्चे आणि निष्ठावंत नेते आहेत। त्यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या कामांबाबत आवाज उठवला आहे। याबाबत त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले। शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलशी बोलताना त्यांनी पनवेल महानगरपालिका हद्दीतील विकास कामांचे वाभाडे काढले। ते म्हणाले की पनवेल महानगरपालिका क्षेत्रात लागून असलेल्या छत्रपती संभाजी महाराज मैदानासाठी 10 कोटींचे टेंडर काढले असून गेली 3 वर्षे काम पूर्ण करण्याचा थांगपत्ता नाही। खारघर शहरातील लिटल वड ते हिरानंदानी पर्यंत चांगला असलेल्या रस्त्याचे पुन्हा टेंडर काढून काम चालू केले आहे, म्हणजे यात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। मुरबी गाव ते सेंट्रल पार्क पर्यंतचे रस्ते तसेच गावातील रस्ते खड्डेमय झालेले आहेत। याकडे लक्ष नसून पनवेल महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी फक्त स्वतःच्या फायद्याकरिता ठेकेदारांसाठी सोयीस्कर धोरणे राबवली जात आहेत। छत्रपती संभाजी महाराज मैदानामध्ये झाडी झुडपे वाढली आहेत, तरी महानगरपालिकेने याची दखल घ्यावी आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून सुरक्षित ठेवावे, नागरिकांच्या जीवाशी खेळू नये असे ठणकावून सांगितले। ते पुढे म्हणाले की हा पैसा जनतेचा असून महानगरपालिकेला त्याची काहीच किंमत नाही, त्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्र केव्हा खड्डेमुक्त होणार असा प्रश्न नागरिक करीत आहेत। तसेच कर्नाळा स्पोर्ट समोरील चांगल्या रस्त्याच्या कामाचे टेंडर काढले असून पुन्हा रस्त्याचे काम करत आहेत। महानगरपालिकेने याची देखील योग्य ती चौकशी करून दखल घ्यावी अशी मागणी शिरीषदादा घरत यांनी केली आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।